चिराग वॉरियर्स 12th मॅन आपण या. चिराग वॉरियर्स 12वा खेळाडू प्लीज यायचंय. या 12व्या खेळाडूसाठी चांगली सोय इथे स्क्रीन आहे तुम्हाला जवळ, पाण्याची सोय, हवा आहे, बाल्कनी आहे, चांगली सोय इथे या. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. मुंबई महालक्ष्मीचा एक गोड आवाज लहू जाधव सर आपल्यासोबत जोडले जातील. या मॅचची संपूर्ण कहाणी आपण त्यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. तोपर्यंत लाईट्स ऑन केले जातील. धन्यवाद. हॅलो हॅलो दादा हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद. किरण मस्कर सरांचा आवाज आपण ऐकलात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या संध्याकाळच्या सत्रामध्ये घनसोली कॉलनी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत घनसोली कॉलनी प्रीमियर लीग 2024 ही भव्य दिव्य प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपण पाहताय. पंचांचा इशारा मॅच ऑन. षटक क्रमांक 1 सूर्यकांत, 2 सलामीचे फलंदाज विपिन, त्यांच्या साथीला अक्षय. पहिला चेंडू अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचांचा इशारा लेग बाय स्वरूपात. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम चिराग वॉरियर्स. घनसोलीचं हे मैदान अगदी प्रकाश ज्योतातील स्पर्धा आणि सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय या संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता. अगदी ऑन साईडला चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात. फेकी चांगली झाली आहे. एक धाव जोडली जाईल. फलंदाज विपिन यांच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 2. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सूर्यकांत सज्ज झालेत ओव्हर द विकेटने. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. वेगवान चेंडू हलक्या हाताने अगदी चेंडू खेळत असताना घोषांकित क्षेत्र शॉर्ट थर्डमॅनला जाईल. ज्या दिशेला पाहिलं तर मान्यवरांचा कटआउट आपण पाहतोय. अक्षय यांचं पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाईल. बिनगडी बाद 3. साई श्रद्धा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि चिराग वॉरियरला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल केलाय. झेलची संधी असेल. अगदी 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय. तत्पूर्वी 2 धावा अगदी सहजरित्या प्राप्त केल्या जातील. अक्षय यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या अखेर बिनगडी बाद 5. ज्या प्रकारचं हे क्रीडांगण आपण पाहतोय अर्थातच क्रिकेटची प्रतिपंढरी नवी मुंबई घनसोली या विभागातून. वेगवान चेंडू अगदी वांट साईडला चेंडूला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो सूर्यकांत यांनी 5व्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश आले. फलंदाज अक्षय बाद झाल्यानंतर इनेट नंबर 3 नवीन फलंदाज शुभम. अगदी पहिल्या षटकात सांघिक यश प्राप्त केले सूर्यकांत यांनी. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि त्या ठिकाणी मात्र झेल पकडलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. ऑफ ड्राईव्ह करायचा होता परंतु गतीने फलंदाजाला बीट केलं. पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर चिराग वॉरियर्स 5-1. अप्रतिम षटक पाहायला मिळालं. सूर्यकांत यांचा स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज शुभम यांचा, परंतु चेंडूच्या दिशेपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. विपिन आणि त्यांच्या साथीला शुभम. अगदी चिराग वॉरियर्स या प्रकाश झोतामध्ये कशी फलंदाजी करतील. 5 षटकांची लढत आणि 5 षटकामध्ये कितपत लक्ष सेट केलं जाईल साई श्रद्धा संघासमोर. कारण ज्या वेळेला दिवसभरामध्ये आपण खेळतो त्यावेळेला फलंदाजी करणं तितकंसं सोपं असतं, परंतु ज्या वेळेला प्रकाश झोतामध्ये आपण फलंदाजी करतो त्यावेळेला काहीशा अडचणी येऊ शकतात आणि पुरेसा सराव असणं देखील गरजेचं असतं. कारण सूर्यप्रकाशामध्ये फलंदाजी करणं आणि विद्युत झोतामध्ये फलंदाजी करणं खूप फरक असतो. पहिलं चांगलं षटक पाहायला मिळालं. अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 साठी आलेत योगेश. पहिली 2 षटक ही निर्धारित पॉवर प्लेची असतील. अर्थातच योगेश पहिला चेंडू फुल लेनचा होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, स्क्वेअर लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिपला तैनात केलाय. अगदी डावखुऱ्या गोलंदाजाला साजेशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. 5-1. यावेळेला कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी, अचूक टप्पा योगेश या खेळाडूचा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. 2 चेंडू सलक्ष निर्धाव हाताळलेत. विपिन ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय परंतु अद्याप चेंडूला टाइम करू शकत नाहीयेत. विपिन, शुभम 6-1. 3 चेंडूचा खेळ झालाय. अद्याप या षटकातील 3 चेंडू शेष असतील. विपिन साठी हा चेंडू अगदी बॅटची आतली कडा लागली आहे का. एसटी रक्षक धावचीची संधी असेल. फलंदाज एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद. अगदी या धावेची गरज होती का. फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या दिशेला चेंडू गेला. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. अगदी या शरीरापासून दूर टाकलेला चेंडू फ्लाइंग स्लिपला ज्या वेगाने क्षेत्ररक्षक आला. फेकी चांगली. एसटी रक्षक कोणती चुकी करत नाहीयेत. किरण एस्टनच्या मागे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगलं एसटी रक्षण. संघ आता अडचणीत आहे. चिराग वॉरियर्स एखादी भागीदारी करावी लागेल. नवीन फलंदाज प्रणव आलेत. एखादी छोटीशी भागीदारी चिराग वॉरियर्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. अर्थातच भागीदारीची गरज असेल. संघ अडचणीमध्ये आहे. प्रणव आणि विपिन खेळपट्टीवर आहेत. या षटकामध्ये योगेश यांनी अचूक टप्प्यावर 4 चेंडू हाताळलेत. अद्याप एकही धाव खर्च केली नाहीये. निर्धाव षटक येईल का योगेश यांच्या माध्यमातून. अद्याप घनसोली कॉलनी प्रीमियर लीग मधील निर्धाव षटक आलं नाहीये. योगेश हाताळतील का. यावेळेला योगेशांचा चेंडू अगदी डावखुऱ्या लेफ्टम गोलंदाजाने कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. अगदी मिडल अँड लेग स्टंपला चेंडू पडला. चेंडूने गिरकी घेतली. अगदी एसटी रक्षक आपलं काम पूर्ण करत असताना. इट्स अ क्वालिटी क्रिकेट टेनिस बॉल बॉलिंग. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला. इनफिल्डला भेदून चेंडू जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा पार येतोय. GCPL चौकार. प्रणव यांच्या बॅट मधून हा चांगला फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 10. अगदी बॅकफुटला जाऊन स्वतःसाठी जागा बनवली आणि बॅकफुट पंच. प्रणव 2 षटकांची सांगता. 10-2 टीम चिराग वॉरियर्स.
संघाची धावसंख्या धावफलकावर 10-2. साहिल षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत. तिसऱ्या षटकासाठी कर्णधाराने पाचारण केलंय. विपिन 2 धावांवर खेळत आहेत. प्रणव 4. अगदी 5 षटकांची लढत. सुरुवात खराब झाली परंतु तुम्हाला शेवट चांगला करावा लागेल. सर्व बाईक्स आहेत त्या बाहेर काढून घ्यायचे प्लीज, मी विनंती करेल. ग्राउंडच्या आतमध्ये ज्या सर्व गाड्या आहेत आपण बाहेर काढून घ्यायचे, कारण की तो जागा जी आहे एंट्री ती बंद करतोय त्या बांबू लावून. गेट्स तिथे लावण्यात येतात. तो सो प्लीज विनंती करेल ज्या बाईक्स आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या वगैरे ज्या बाईक्स आहेत त्या काढून घ्यायचे सर्व. थँक्यू सो मच. ओव्हर टू युअर कॉमेंट बॉक्स. साहिल यांचा पहिला चेंडू. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गोशांकी क्षेत्राच्या दिशेने 1 धाव प्राप्त केली जाईल. विपिन यांच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. 11-2. अगदी नेल्सन आकडा आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. संघाची धावसंख्या 11-2. अद्याप या षटकात चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम साई श्रद्धाचा विचार करायचा गेलं तर. यावेळेला अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू. पंचांचा इशारा. लेग बाईज. 1 धाव. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपण साहिल यांना पाहतोय. पहिलं षटक हाताळलं गोलंदाज सूर्यकांत. दुसरं षटक योगेश. अगदी अचूक टप्पा भेदक मारा या दोन्ही गोलंदाजांनी केलाय. आणि तिसऱ्या षटकात साहिल आपल्या सहकार्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना योग्य मारा. फुलटॉस चेंडू. या फुलटॉस चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. फुल टोल वसूल केला जाईल. येतोय खणखणीत विपिन यांच्या बॅट मधून GCPL षटकार. थोडीशी चुकी झाली. अगदी फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला चांगला बॉटम हँडचा चांगला वापर केला विपिन. संघाची धावसंख्या धावफलकावर 18-2. विपिन नाबाद 9. प्रणव 4 धावांवर खेळत असताना या धावातील पहिला षटकार आलाय विपिन यांच्या बॅट मधून. अगदी 1 षटकार आल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये त्वरित बदल केला जातोय. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत आपण पाहतोय. यावेळेला देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला. अगदी गुंडलेतला हिट करणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने. उर्वरित काम किरण पूर्ण करत असताना निर्धाव चेंडू. षटकारानंतर मात्र लाईन मध्ये बदल केला. अगदी योग्य टप्प्यावर चेंडू हाताळलाय साहिल. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. 18-2 चिराग वॉरियर्स. यावेळेला देखील पुढे टाकलेला चेंडू अगदी हवेत खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ आहे तैनात. कोणती चुकी करणार नाहीयेत. चांगला झेल पकडलाय विपिन. बॅक टू द पॅव्हिलियन. अगदी संध्याकाळचं सत्र आणि या विद्युत प्रकाश झोतातील पहिला सामना. प्रेक्षक देखील जोडले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. अगदी षटकाराचं प्रत्युत्तर साहिल यांनी विपिन यांना बाद करून दिलंय. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 महेश. 2.5 चेंडूचा खेळ झालाय. 18-3 चिराग वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना. अगदी विपिन षटकार आल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी होती परंतु पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडूला टाइम करू शकले नाहीयेत. शेवटचा चेंडू या षटकातील महेश. बॅटिंग स्ट्राइक वर आपण पाहतोय आणि प्रेक्षक जोडलेत. अगदी गर्दी होईल जसं जसं सामना पुढे जाईल, जशी जशी स्पर्धा पुढे जाईल. जे प्रेक्षक आपल्या सोबत अगदी आपला व्यवसाय नोकरी वरून घरी येत असताना आज मात्र या स्पर्धेला जोडले जातील. 18-3 चिराग वॉरियर्स. 1 to go. महेश पहिला चेंडू खेळत असताना अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचांचा इशारा. षटकाची होते सांगता 3 षटका अखेर. 18-3 चिराग वॉरियर्स. साहिल यांनी या षटकात 1 षटकार जरूर खाल्ला परंतु अगदी 7 धावांचं माफक षटक पाहायला मिळालं. 18-3 चिराग वॉरियर्स.
5 षटकांची लढत. या 5 षटकांच्या लढतीमध्ये कितपत मजल मारेल प्रथमतः फलंदाजी करत असताना चिराग वॉरियर्स अशी देखील उत्कंठा असेल. परंतु घनसोली कॉलनी प्रीमियर लीग आपण पाहतोय. अगदी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण घरबसल्या अनुभवू शकता आपल्या मोबाईलवर, टीव्ही स्क्रीनवर, लॅपटॉपवर. नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेतला जाईल. आज पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाची आज ही संध्याकाळ आपण अनुभवताय. अगदी केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला क्रमांक आणि स्वच्छ शहरामध्ये नवी मुंबई शहराचा 3रा क्रमांक आलाय. आणि नवी मुंबईकरांसाठी तुम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट असेल, कारण की संपूर्ण भारतात स्वच्छ शहरामध्ये नवी मुंबईने 3रा क्रमांक पटकावलाय. षटक क्रमांक 4 अक्षय सज्ज झालेत ओव्हर द विकेटने. प्रणव ऑन स्ट्राईकला असतील महेश अगदी आताच खेळपट्टीवर आलेत. यावेळेला प्रणव यांच्यासाठी हा चेंडू अखूट टप्प्याचा होता. चेंडूला फेकून दिला. अगदी या पंचांकडे पाहिलं जाईल ज्या प्रकारची या मैदानाची भौगोलिक रचना आहे. 180 अंशाचं हे मैदान. फटका चांगला होता परंतु अवघी 1 धाव दिली जाईल प्रणव. परंतु या फटक्याने प्रणव यांचा आत्मविश्वास दुणावेल एवढं मात्र निश्चित. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली अगदी 180 अंशाचं मैदान, त्यामुळे तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. समोरच्या दिशेने अगदी लॉंग लेग पासून डीप बॅकवर्ड पॉइंटला तुम्हाला खेळावं लागेल व्ही शेप मध्ये. 19 यावेळेला मात्र शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अगदी अप्पर कट. चेंडूला पाठवून दिला बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. फलंदाज प्रणव यांच्या बॅट मधून जीसीपीएल ला 3. अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. अप्पर कट अगदी चांगल्या चेंडूवर चांगला फटका. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. मोठा फटका खेळायचा जरूर होता अगदी ड्रिल करून दाखवत असताना प्रणव. परंतु यावेळेला चाणाक्ष गोलंदाज देखील पाहायला मिळतोय अक्षय. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना प्रणव चौकार आल्यानंतर आता मात्र मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहेत. 23 ला 3. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ शेष असेल या षटकातील. फुलालेंचा चेंडू अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु टायमिंग करू शकत नाहीयेत. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं प्रकाश झोतामध्ये फलंदाजी करणं कितपत साध्य होईल. अगदी 5 षटकांची लढत तुम्हाला 40 ते 45 पर्यंत मजल मारावी लागेल. 24 ला 3. प्रणव 10 धावांवर खेळत असताना महेशसाठी हा चेंडू फटका हवेत खेळला. झेलची संधी असेल. मिडॉन 30 वर्तुळाच्या आतमध्ये चेंडू खाली कोणतीही चुकी करत नाहीयेत क्षेत्ररक्षक साहिल माने. चांगला झेल टिपलाय फलंदाज महेश. आता सिल्वर डकचा शिकार ठरतील फलंदाज. चार 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. 24 ला 4. क्रमांक 6 वर नवीन फलंदाज सचिन शिकरे. अगदी पाटण तालुका काळगाव विभागातील हा खेळाडू अष्टपैलू खेळासाठी जाणला जातो परंतु आता चिराग वॉरियर संघासाठी खेळायचा आहे. आपल्या घनसोली कॉलनी प्रीमियर लीग साठी खेळायचा आहे. अक्षय यांनी या षटकामध्ये धावा खर्च जरूर केल्यात 6 परंतु 1 गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू सचिन शिकरे. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. अगदी मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. या 2 धावेने चौथ्या षटकाची सांगता सचिन यांचं खातं उघडलं जात आहे. 26 ला 4. चिराग वॉरियर्स चौथ्या षटकाच्या अखेर. करत असताना 4 षटकांच्या खेळामध्ये 26 धावा 4 गडी बाद झाल्यात. आता खेळपट्टीवर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय सचिन आणि त्यांच्या साथीला प्रणव. या 2 खेळाडूंना 6 चेंडूमध्ये
कमीत कमी 12 ते 15 धावांपर्यंत मजल मारावी लागेल. 40 ते 45 ह्या धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना साई श्रद्धाला देखील त्यांचा देखील हा विद्युत ज्योतातील पहिला सामना असेल आणि फ्लड लाईट मध्ये फलंदाजी करणं तितकंच सोपं नसतं. त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेळ द्यावा लागेल. अंतिम षटकासाठी सज्ज झालेत साहिल पवार. प्रणव यांनी 10 धावा केल्यात आणि प्रणव आता कशी फलंदाजी करतील या अंतिम षटकामध्ये. यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन चांगला बॅकफुट पंच क्षेत्ररक्षक आहे अगदी स्वीपर कव्हरला एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय स्वीपर कव्हरला. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली साहिल पवार यांच्या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या 27 ला 4. चांगलं क्रिकेट, ज्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. मोठ्या खराब चेंडूवर प्रहार केला जातील का या 5 चेंडूच्या खेळामध्ये. सचिन शिकरे पुढे टाकलेला चेंडू अगदी हवेत खेळलाय. लॉंग ऑन आहे सीमारेषा लगत. कॅच इज द कॉल आणि हाताला लागून चेंडू अगदी जमिनी लगत पडलाय. पाहावं लागेल. 2 धावा तर अर्जित केल्या. तिहेरीचा प्रयत्न अगदी झेलची संधी होती परंतु चेंडू हाताला लागून खाली पडलाय. सचिन शिकरे 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 29 ला 4. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सूर्यकांत होते परंतु चेंडू त्यांच्या हाताला लागून आतमध्ये पडलाय. अगदी 4 धावा वाचवल्यात का, झेल सोडलाय का. यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेलची संधी असेल. कॅच इज द कॉल. दुसरा सलगचा झेल सोडलाय आणि यावेळेला फलंदाज थोडंसं थांबले. मित्र म्हणून चुकी झाली आहे. कारण की क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही फटका खेळता त्यावेळेला धाव घेणं गरजेचं असतं. एक धाव अवघी मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या 30 ला 4. अगदी चेंडूचा पाठलाग करत सलगचा दुसरा झेल या षटकातील. आणि मी आधी देखील उल्लेख केला की प्रकाश झोतामध्ये फलंदाजी गोलंदाजी करणं शक्य नसतं. तेवढं क्षेत्ररक्षण करणं देखील अवघड जाईल आज. यावेळेला पुढे टाकलेला चेंडू यावेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड ठोकलाय. फलंदाज प्रणव यांच्या बॅट मधून उत्तुंग GCPL षटकार. त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रणव साठी. ला 4. अगदी ज्या अपेक्षित धावसंख्या होती त्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होत असताना 4.4 चेंडूचा खेळ झालाय. 36 ला 4. चिराग वॉरियर्स प्रणव 17 धावांवर खेळत असताना अगदी साहिल पवार यांच्यावर आक्रमण केलंय. एक उत्तुंग षटकार आला. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके चिराग वॉरियर्स संघ. यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये बिहाइंड द विकेट. प्रणव यांच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाईल. प्रणव पोहोचले 18 वर. चिराग वॉरियर्स 37 ला 4. 4.5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शेष असेल. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका 40 शी पार होईल का टीम चिराग वॉरियर्स. परंतु साहिल यांना पुनरागमन करावं लागेल. 11 धावा जरूर खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. शेवटचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगळ्या धाटणीचा फटका चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. लॉंग लेगला एक धाव प्राप्त केली जाईल. शेवटच्या चेंडूवर एक धाव. प्रथमतः फलंदाजी करत असताना चिराग वॉरियर्स 5 षटकाखेर 38 ला 4. 39 धावांचं लक्ष्य असेल टीम साई श्रद्धा. 39 धावेचं आव्हान साईश्वर आणि सह्याद्री प्रतिष्ठान टॉस साठी. आणि पहा शेवटचा कॉल दिला जातोय कारण की बाईक्स काढून घ्यायचे. आम्ही गेट बंद करतोय. ही या इनिंग मध्ये फक्त 5 मिनिटं दिलेत बाईक्स काढण्यासाठी.
डे नाईटचा थरार घनसोली कॉलनी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आणि पर्व क्रमांक 3 मध्ये या स्पर्धेने पदार्पण केले आणि ही स्पर्धा आपल्याला नाईटला अनुभवायला मिळते. नाणेफेकीचा कौल आहे. चला साईश्वर 11 आणि सह्याद्री प्रतिष्ठान आपण टॉससाठी या. साईश्वर 11 चे संघनायक आलेले आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान नाणेफेकीचा कौल करूया. एका बाजूला प्रवीण तात्या फणसे, एका बाजूला शरद कोंडाळकर. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? सह्याद्री प्रतिष्ठान नाणेफेकीचा कौल मागताय. काटा हा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. नाणेफेकीचा कौल सह्याद्री प्रतिष्ठानने जिंकलेला आहे. प्रवीण तात्या, निर्णय प्रथमतः काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू सर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. आपण डे नाईटचा थरार घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा अनुभव ते आपण गावासाठी खेळत आलो, संघटनेमध्ये किंबहुना स्थानिक घनसोलीचा संघ आहे त्यासाठी खेळत आलो, परंतु नाईटची स्पर्धा आपण प्रथमतः खेळतोय. कशा भावना आहेत? खरोखर प्रथमच सर्व कॉलनीकरांना नाईट स्पर्धा अनुभवायला भेटते. खरोखर जर विचार केला ना निलेश सर, तर याचं सर्व जर मी कोण असेल तर खरोखर अमित कासोडे आणि योगेश चिकणीला याचं खरोखर 90% तर श्रेय त्या दोघांना जाते. कारण त्या दोघांचे एवढे खरोखर प्रयत्न आहेत ना, त्याच्यातून सर्व कॉलनीवाल्यांनी देखील त्यांना सपोर्ट केला आणि इथपर्यंत आलोय. इथून पुढे पण सर्व कॉलनीकरांचा त्या दोघांना सपोर्ट असेल आणि असंच नवीन नवीन प्लॅटफॉर्म कॉलनीकरांना उपलब्ध करून देतील अशा आशा बाळगतो. शरद, तुमची रणनीती कशी असेल? नाणेफेकीचा कौल राहिला नाहीये. ठीक आहे, रात्रीचं सत्र आहे, बॉल पण ट्रॅव्हल होणार नाही. ठीक आहे, आम्ही बॅटिंग मध्ये कमीत कमी जास्तीत जास्त 50-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, त्या डिपेंड करू. या स्पर्धेबद्दल आपल्या भावना? आपण डे नाईटचा थरार अनुभवतोय. नाईटच्या स्पर्धा तर खूप खेळलो, पण कॉलनीमध्ये पहिल्यांदाच खेळतो. तो एक्साइटमेंट खूप आहे आणि सर्व म्हणजे गेम पण चांगलाच होईल, सर्वजण चांगले घेत. स्थानिक क्राऊड मध्ये खेळण्याचा आनंद एक वेगळा असतो. नक्कीच बाहेर जेव्हा घेतो आपला क्राऊड नसतो. आता घनसोलीमध्ये सर्व आपलेच प्लेयर असतील आणि त्यांच्या समोर खेळण्याचा आनंद हा दुगणित असेल. आपण अमितराज चव्हाण यांच्याकडे येऊया. दादा, खरं तर तुम्ही भरपूर स्पर्धा खेळलात, मग डेच्या असो किंवा नाईटच्या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनेक शेकडो किलोमीटर येऊन नवी मुंबईमध्ये स्थायिक झालो उदरनिर्वाहासाठी आणि इकडे आपण स्थानिक क्रिकेट खेळलं, गावासाठी क्रिकेट खेळतोय. ही प्रीमियर लीग खेळाडूंसाठी एक चांगली आहे. नक्कीच निलेश सर, कारण आपण जे सगळे खेळाडू आपण म्हणतोय पश्चिम महाराष्ट्रातून जेवढे सगळे खेळाडू आले त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि जे कॉलनी क्रिकेट जे आहे ते कित्येक वर्षापासून आपण पाहतोय आणि आज जे नाईट टुर्नामेंट आहेत एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि असेच प्लॅटफॉर्म अजून बनत राहतील अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद मान्यवरांचा आभार आणि दोन्ही संघनायकांना मॅच साठी शुभेच्छा. आपण त्यांचा आभार मानूया आणि त्यांना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये, ऐकूया सत्र क्रमांक 2 चं वार्तांकन लवजी जाधव सर, जाधव उमरी यांच्या वतीने. धन्यवाद. 39 धावांचं लक्ष्य, 2 सलामवीर. अगदी पहिल्याच चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने दिशा दिली. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच चेंडूवर संघाचं खातं उघडलं जाईल. धावांचा श्री गणेशा होत असताना साई श्रद्धा षटक क्रमांक 1 साठी अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अजय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. योगेश पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. अगदी त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीपला. बॅकअप पाहायला मिळाला. तत्पूर्वी 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केल्या जातील. अक्षय यांचं खातं उघडलं. संघाची धावसंख्या या 2 धावेच्या साहाय्याने 3. 39 धावांचं लक्ष्य साई श्रद्धा संघासमोर. सुनील दादा मस्कर साहेबांचा संघ, त्यांच्या विपक्षात चिराग वॉरियर्स. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, अगदी ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ डीपला तैनात केला. एकेरीचा प्रयत्न झालाय आणि एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानत असताना योगेश, अक्षय या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 4. चिराग वॉरियर संघ, सागर घोडके साहेबांचा संघ आणि त्यांच्या विपक्षात साई श्रद्धा. अगदी 8 संघ मालक, 8 आयकॉन आणि घनसोली कॉलनी प्रीमियर लीगचा कोण होईल हा विजेता? यावेळेला पुढे टाकलेला चेंडू, अगदी चेंडू हवेत खेळला. गॅप मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, त्यांना चकवून चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. योगेश यांच्या बॅट मधून GCPL चौकार.
चौकार. संघाची धावसंख्या 8. 4 चेंडूंचा खेळ झालाय. बॅक फुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूवर वेगाने गेले, परंतु एकच धाव पूर्ण केली जाईल. अगदी एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 9.5 चेंडूंचा खेळ झालाय. अजय षटक क्रमांक 1 साठी आलेत आणि त्यांच्या पहिल्या 5 चेंडूवर 9 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. योगेश नाबाद 6, अक्षय 3, साई श्रद्धा 39 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली. फुललेचा चेंडू होता, अगदी हवेत खेळलाय. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. अक्षय यांना मिळतील धावा. 4 येतोय. GCPL चौकार. पहिल्या षटकात मात्र ठोस सुरुवात झाली आहे. 13 धावा. साई श्रद्धा अगदी 39 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू 26 धावा हे या सामन्याचं समीकरण असेल. अगदी प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं प्रकाश झोतातील आपल्याला स्पर्धा खेळायला मिळावी आणि ती जर आपल्या कॉलनीची असेल तर मात्र दुग्ध शर्करा योग. कारण ज्या कॉलनीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो, ज्या कॉलनीमध्ये आपण क्रिकेट खेळलो, ज्या कॉलनीमध्ये आपण अगदी प्रत्येकाला स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळण्याची सुवर्ण संधी मिळतेच असं नाही आणि ती स्पर्धा जर अशी विद्युत प्रकाश झोतातील असेल तर मात्र दुग्ध शर्करा योग. षटक क्रमांक 2 प्रणव. प्रणवचा पहिला चेंडू इनटू द स्लॉट आणि चेंडूला फेकून दिला. अगदी काऊ कॉर्नर. लॉंगॉनच्या डोक्यावरून पंचांचा इशाराची प्रतीक्षा असेल. होय, इट्स अ मॅक्सिमम. फलंदाज योगेश यांच्या बॅट मधून येतोय उत्तुंग. GCPL षटकार. योगेश नाबाद 12 4 चेंडूंचा सामना केलाय. अगदी प्रणव यांच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचलाय. शुभ संध्याकाळ म्हटलं जात आहे प्रणव यांना. पुनरागमन करतील का प्रणव? दुसरा चेंडू अगदी वेगवान पाहायला मिळाला. हलक्या हाताने चेंडू बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय जरूर. अगदी पहिला चेंडू फुललेनचा पाहायला मिळाला. यावेळेला मात्र प्रणव यांनी गुडलेंथला चेंडू हिट केला. अगदी षटकाराचं प्रत्युत्तर वेगवान चेंडूने दिलंय, परंतु योगेश अक्षय अगदी तत्परतेने एक धाव पूर्ण करत असताना 20 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. गतीमध्ये परिवर्तन. स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा काहीसा चांगला संपर्क होत नसताना पंचांचा इशारा. लेग बाईज. धावा येणं गरजेचं आहे. लक्ष 39 धावांचं जरूर असेल, परंतु ही अंडर फ्लड लाईट फलंदाजी करत असताना लक्ष लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न अगदी साई श्रद्धा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 21. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. प्रणव पुढे टाकलेला चेंडू अगदी इनसाइड आउट. इट्स अ टिपिकल पॉवर प्ले फटका. योगेश यांच्या बॅट मधून येतोय दर्जेदार. GCPL चौकार. पंचवीस. योगेश नाबाद 17. 6 चेंडूंचा सामना केलाय. यावेळेला देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला प्रणव यांचा. अगदी कुडलेंथला चेंडू हिट केल्यानंतर यष्टीरक्षेने वेगाने गेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 to go. या षटकात प्रणव यांनी 11 धावा खर्च केल्या. 19 चेंडू 14 धावा हे विजयाचं समीकरण असेल. साई श्रद्धा यावेळेला देखील बॅकफुटला जाऊन चांगला हुक फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार. योगेश यांच्या बॅट मधून GCPL चौकार.
त्याच दरम्यान घनसोली कॉलनी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन झाले. मिस्टर PTPL पाटण तालुक्यातील विस्फोटक फलंदाज रणजित जाधव साहेब यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. 29 धावा 2 षटकांची सांगता. आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक असेल का, पुनरागमन करतील का चिराग वॉरियर्स. 18 चेंडू 10 धावा. अगदी 18 चेंडू 10 धावा. अद्याप सामना संपलेला नाहीये, कारण हे षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये 1-2 धावा आल्या, गडी बाद केले तर पुनरागमन करण्याची संधी असेल. आणि गोलंदाज महेश पुनरागमन करून देतील का, कारण अंडर फ्लडलाइट प्रकाश झोतामध्ये फलंदाजी करणं एवढं सोपं नसेल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की एक षटक देखील पुनरागमन करण्यासाठी पुरेसं असतं. मग तुम्ही फलंदाजी करा, गोलंदाजी करा, एका षटकामध्ये सामन्याचं गणित बदलू शकतं. महेश यांना हे चित्र बदलावं लागेल. 2 षटकात धावा आल्या जरूर, परंतु या षटकामध्ये एखादा गडी, एखादा निर्धाव षटक हाताळावं लागेल. अगदी पहिल्याच चेंडूवर शॉटम जॅक केलाय क्षेत्ररक्षक. अगदी लॉंगॉनला डीपला तैनात आहेत. एकेरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीचा कोणताही प्रयत्न होत नसताना या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 30. योगेश नाबाद 21 धावांवर खेळत आहेत. अगदी 8 चेंडूंचा सामना केलाय. विस्फोटक फलंदाज योगेश. महेशांचा हा चेंडू अगदी झेलची संधी असेल. या षटकामध्ये गडी बाद होईल का, आणि ज्या गड्याच्या प्रतीक्षेत टीम होती चिराग वॉरियर्स, महेशांनी गडी बाद केलाय. योगेश, ज्या फलंदाजाने 21 धावा ठोकल्या होत्या, तो मात्र बॅक टू द डगआउट. अद्वैत 30 ला 1. टीम साई श्रद्धा. नवीन फलंदाज संदीप बावडेकर. पाटणचा मॅक्सवेल. अगदी ज्या खेळाडूने पाटण टेनिस क्रिकेट गाजवलं, PTPL गाजवली, तो मात्र आता घनसोली कॉलनीसाठी खेळत असताना साई श्रद्धा हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. परंतु ज्या आपण षटकाची प्रतीक्षा करत होतो महेश, अगदी 2 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला, 1 धाव खर्च केली. असे चेंडू हाताळावे लागतील. तुम्हाला ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील, निर्धाव चेंडू हाताळावे लागतील, पुनरागमन करावं लागेल. कारण आपण घनसोली कॉलनी प्रीमियर लीग खेळतोय. 8 संघ मालक, आणि या क्रिस्टल करंडकाचा कोण होईल मानकरी. संदीप पहिला चेंडू अगदी ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात. संदीप यांनी पहिल्या चेंडूवर वैयक्तिक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 31 ला 1. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. अगदी ऑफ ड्राईव्ह असू द्या, कव्हर ड्राईव्ह असू द्या, या फटक्यांची खासियत आहे संदीप बावडेकर. पाटणचा मॅक्सवेल. महेशचा हा चेंडू अगदी फ्लिक ऑन द रिक्स. चेंडूला फेकून दिला आपल्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर. फलंदाज अक्षय ब्रँडेड. GCPL उत्तुंग षटकार. धावसंख्या धावफलकावर 37. आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक असेल. 14 चेंडू 2 धावा. अक्षय नाबाद 14. संदीप बावडेकर सध्या खेळपट्टीवर आलेत 1 धाव. अगदी महेश यांच्या या चेंडूवर मोठा प्रहार केलाय. आता मात्र सामनाची औपचारिकता शिल्लक असेल. विजयाची 2 धावांची गरज विजयासाठी. यावेळेला फुलटॉस चेंडू, या फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय. अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते. झेल सोडलाय. दुहेरीचा प्रयत्न होईल का, आणि दुहेरीचा प्रयत्न करत असताना चेंडू जाईल सीमा पार. फलंदाज अक्षय यांच्या बॅट मधून येतोय विजयी चौकार. वेल प्लेड टीम साई श्रद्धा. सामन्यामध्ये साई श्रद्धा संघाने अष्टपैलू खेळ केला. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, अगदी झेलची संधी होती, परंतु झेल सोडला आणि चेंडूला देखील सीमा रेषा पार. चेंडू गेला. संघाची या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. अर्थातच योगेश सनस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक बॅटिंग करत असताना 21 धावा ज्याने ठोकल्या, गोलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, तो योगेश सनस.